बघा आज आपल्यासोबत कोण माणूस आहे, कुलकर्णी साहेब. तर आता आपण चाललोय इस्कॉनला रावेतच्या. आणि याला माहिती नव्हतं हे, याला गाडीत बसवल्यानंतर सांगितलंय मी. तर चला बघूयात इस्कॉन रावेतचं. आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. कमानीतून आत शिरताना अगदी पहिल्यापासूनच एक वेगळी ऊर्जा जाणवते, जणू काही नवीन जग सुरू होतंय. डाव्या बाजूला आपल्याला दिसतं एक सुंदर रेस्टॉरंट सोबतच एक पुस्तकाचं दुकान. थोडं पुढे जाताच आपल्या नजरेसमोर उभं राहतं ते भव्य सुंदर इस्कॉन मंदिर. एक नजर टाकली की नजर हटतच नाही. मंदिराच्या समोरच झोपलेल्या ब्रह्माजींची एक कलात्मक आणि लक्षवेधी मूर्ती, अतिशय शांत आणि विचारमग्न भाव असलेली. थोड्याशा पायऱ्या चढून आपण मंदिराच्या दिशेने जातो आणि मंदिरात प्रवेश करण्याआधी दिसतो तो नरसिंह संहाराचा तेजस्वी भक्तिचित्र. प्रत्येक रेषात, रंगात आणि भावात त्या दिव्य क्षणाचा थरार अनुभवता येतो. वर लटकलेली ती मोठी घंटा, जिचा नाद मनात घर करून बसतो, जणू देवाशी थेट संवाद सुरू होतो. आपण प्रवेश करतो मुख्य मंदिरात. समोर श्री राधाकृष्णांची भव्य आणि मनमोहक रूप दर्शनाला आहे आणि समोरच आहे इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपाद यांची मूर्ती, अगदी जिवंत भासावी अशी, शांत, गूढ आणि प्रेरणादायी. हे मंदिर खास आहे कारण ते संपूर्ण लाकडामध्ये बनलेलं आहे. त्याची रचना आणि सुबकता आणि वातावरण सगळंच वेगळं भासवतं. इथे रोज शेकडो भक्त येतात, फक्त दर्शनासाठी नाही तर मनशांती, भक्ती आणि प्रेम यासाठी. मंदिराच्या गॅलरीमध्ये जाता जाता आपल्या लक्षात येतं की छतावरील सुंदर चित्रकाम, त्या भिंती, त्या लीला चित्र ज्यात श्रीकृष्णांच्या लीलांचं भावविश्व साकारलेलं आहे. एकदा या इथे हा अनुभव शब्दात मावत नाही, तो मनातूनच अनुभवावा लागतो. मंदिराच्या परिसरात बसून कधी एखादा जप, कधी प्रभुपादांची शिकवण, कधी राधाकृष्णांच्या नजरेतलं वात्सल्य, या सगळ्यांमध्ये मन नकळत शुद्ध होतं. खूपदा आपल्याला वाटतं मन इतकं अस्वस्थ काय, पण इस्कॉनमध्ये येऊन काही क्षण शांत बसलो तर त्या अस्वस्थतेचं उत्तर आपोआप मिळतं. इथे भक्ती म्हणजे बंधन नाही, ती मुक्ती आहे. स्वतःच्या आत डोकावण्याची आणि देवाशी नातं जोडण्याची एक सोपी आणि खोल वाट. मनशांती काही खरेदी करून मिळत नाही, ती मिळते जेव्हा मन भक्तीमध्ये झुलायला लागतं, जेव्हा मी नाहीसा होतो आणि तो उरतो. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे चप्पल स्टँड पूर्णपणे मोफत आहे. छान, सुरक्षित, मोकळा आणि व्यवस्थित, कधी काळजी घ्यायची गरजच नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि